आजकाल कोण काय शक्कल लढवेल याचा अंदाज येत नाही, पण त्यामुळे इतरांचं नुकसान होतं त्याचा विचार मात्र होताना दिसत नाही. मुंबईतील गेटवे जवळ ताज हॉटेल समोर एकाच क्रमांकाच्या 2 गाड्या उभ्या असल्याने खळबळ उडाली. मूळ मालकाने वेळीच पोलिसांना माहिती दिली आणि दोन्ही गाड्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलं. गाडीवरील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीचे कर्मचारी गाडी उचलून नेतील या भीतीने एका ड्रायव्हरने गाडीच्या नंबरमध्येच बदल केल्याचं चौकशीत समोर आलं. त्यानुसार गुन्हा नोंदवत कुलाबा पोलिसांनी प्रसाद कदम या व्यक्तीला अटक देखील केली. नरिमन पॉइंट येथे राहणाऱ्या साकीर अली रोज अली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यात साकीर यांच्या गाडीचा पांढऱ्या रंगाच्या इर्टिगाचा MH01EE 2388 हा नंबर आहे, तर आरोपी कदम यांच्या गाडीचा क्रमांक MH01EE 2383 आहे. कदम हा साकीर यांच्या गाडीच्या क्रमांकात हेराफेरी करत शेवटी 3 ऐवजी 8 वापरून तो नंबर प्लेट वापरत होता. साकीर यांना अलीकडेच नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ई चलन आल्याने त्यांना धक्का बसला. असं नेहमी व्हायला लागलं, त्यामुळे साकीर यांना प्रश्न पडला. पण अचानक कदम यांची गाडी गेटवे जवळ त्यांना दिसताच त्यांनी गाडीजवळ जात कदमला जाब विचारला. त्यानंतर पोलिसांना कळवलं. 2 हप्ते भरू न शकल्याने फायनान्स कंपनीने कदम यांच्या गाडीवर जप्तीची कारवाई केली होती. तेव्हा काही पैसे भरून त्याने गाडी परत मिळवली. त्यानंतरही हप्ते भरू शकला नाही. फायनान्स कंपनीपासून वाचण्यासाठी वाहन क्रमांकात बदल करत वापरत असल्याचं चौकशीत कदम याने सांगितलं आणि हा प्रकार उघड झाला. मात्र गेटवे जवळ ताज हॉटेल समोर एकाच क्रमांकाच्या 2 गाड्या सापडल्याने खळबळ मात्र उडाली होती. याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा.